नमस्कार, मी महाराष्ट्राचा पॅडमॅन विकास गोपाळ आपणा सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर आज आपण आपल्या बिझनेस प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत, पण त्याच्या आधी मला थोडीशी आपल्या कंपनीबद्दल तुम्हाला सर्वांना माहिती द्यायची आहे। आपली कंपनी चालू झाली 4 जुलै 2019 रोजी। आज आपल्या कंपनीला 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत। मागच्या 4 वर्षामध्ये 35,000 पेक्षा जास्त महिला व पुरुष यांना आपल्या कंपनीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती देण्याचं आपण काम केलेलं आहे। हीच रोजगार निर्मिती आपण कशा पद्धतीने देतो याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे। आणि मागच्या 4 वर्षामध्ये भारतामध्ये आपली कंपनी सध्या अग्रगण्य आहे। तसंच महाराष्ट्रामध्ये महिलांच्या आरोग्यासाठी काम करणारी नंबर 1 कंपनी म्हणून आपली कंपनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखली जाते। तर सर्वात महत्त्वाचं, आपल्या कंपनीमध्ये जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा इन्कम घ्यायचा असेल तर आपल्या कंपनीमध्ये 5 वेगवेगळ्या प्रकारचे इन्कम आहेत। तर पहिला इन्कम जो मी तुम्हाला सांगणार आहे ज्याचं नाव आहे रिटेल इन्कम। हा रिटेल इन्कम तुम्ही कसा घेऊ शकता, तर कुणालाही आपल्या कंपनीचं सभासद व्हायचं असेल तर सुरुवातीला त्यांना आपलं एक प्रोडक्ट किंवा एक पॅकेज विकत घ्यावं लागतं। त्या पॅकेजची किंमत आहे 3150 रुपये। सो ह्या 3150 मध्ये तुम्हाला काय घेता येतं, तर 3150 रुपयाचे तुम्ही आपले पॅड्स घेऊ शकता। आपल्या एका पॅकेटची किंमत आहे 175 रुपये। सो 175 रुपयाचे तुम्हाला 18 पॅकेट्स ॲट अ टाइम बाय करायचे असतात। सो 18 × 175 असे होतात 3150, म्हणजेच 3150 रुपये फक्त। सो 3150 मध्ये तुम्हाला 18 पॅकेट्स मिळाल्यानंतर तुम्हाला हे प्रोडक्ट 18 जणींना विकायचे असतात। 18 जणींना तुम्ही हे प्रोडक्ट विकले की त्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही 175 रुपये लावले होते ते रिटर्न मिळतात। म्हणजे ॲक्च्युअल तुमची इन्व्हेस्टमेंट असते ती असते 0। ओके, आणि याच्यानंतर खरा बिझनेस चालू होतो तुमचा खरा बिझनेस। सो हा बिझनेस जो चालू होतो याच्यामध्ये काय आहे की नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा सुरुवातीला प्रोडक्ट आपले ऑन MRP घेता, नेक्स्ट टाइम तुम्हाला प्रोडक्ट मिळतात डिस्ट्रीब्युटर प्राइसमध्ये, कारण तुम्ही आमचे डिस्ट्रीब्युटर झालेले असतात। सो आपल्या प्रोडक्टची MRP आहे 175 रुपये, आणि नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही आपलं प्रोडक्ट परचेस करता तो तुम्हाला डिस्ट्रीब्युटर प्राइस म्हणजेच फक्त आणि फक्त 100 रुपयामध्ये मिळतं। सो तुम्हाला 100 मध्ये घ्यायचंय आणि विकायचं 175 रुपयाला। सो फक्त एक पॅकेट सेल केल्यावरती तुम्हाला मिळणार आहे 75 रुपये। म्हणजे कुठलीही महिला जरी रोज एक पॅकेट सेल करेल तरी तिचे रोजचे दुधाचे पैसे सुद्धा ती यातून कमवू शकते। हे एवढं जबरदस्त आहे। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की फक्त 75 रुपयामध्ये आपलं भागणार आहे का, नाही, बिकॉज ये दिल मांगे मोर। सो तुम्ही जर 75 रुपयाचा प्रॉफिट पकडलात आणि जर रोज 10 पॅकेट सेल करण्याचा विचार केलात तर 75 × 10 असे तुम्ही रोजचे 750 रुपये कमवू शकता। तुम्ही विचार करा, आज आपल्या घरातून जे जॉबला जाणारी लोक आहेत हे जर रोज काम करतात, 8-8, 10-10 तास काम करून सुद्धा त्यांना महिन्याला 20,000, 25,000, 30,000 एवढं सुद्धा पगार मिळत नाही। परंतु इथं फक्त तुम्ही तुमचं घर, तुमची मुलं बाळं हे सगळं सांभाळून जो काही तुमचा एक्स्ट्रा वेळ असतो तो आई कुठे काय करते त्यामध्ये न घालवता जर तुम्ही आमची प्रॉडक्टची मार्केटिंग केली तरी सुद्धा तुम्ही पर डे 750 रुपये कमवू शकता। आणि हे 750 रुपये पर डे जर आपण पकडलं इंटू आपण एका महिन्याचे 30 दिवस, तर 30 दिवस गुणिले 750 असे तुम्ही महिन्याला 22,500 रुपये म्हणजे 22,500 रुपये कमवू शकता। पण आपण याच्यामध्ये पकडून चालू की सुरुवातीलाच तुम्ही रोजचे 10 पॅकेट्स नाही विकू शकणार। थोडंसं प्रॅक्टिकली विचार केला आणि याच्या 50% जरी तुम्ही काम केलं तरी ते 11,000 ते 11,500 रुपये तुम्ही महिना घेऊ शकता। त्याच्याही 50% तुम्ही काम केलं तरीही 6,000 ते 6,500 रुपये, आणि मी म्हणतो 1/4 म्हणजे पूर्ण त्याच्याही 50% काम झालं तरी सुद्धा तुम्ही महिना 3,000 ते 3,500 घेऊ शकता। मला सांगा, मार्केटमध्ये अशी कुठली तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे की ज्याच्यामध्ये कोणती कंपनी सांगते की 3,000 रुपये भरा आणि दर महिन्याला कमीत कमी 3,000 पासून 22,000 रुपयापर्यंत इन्कम। येस, सो आता आपण आपला पुढचा इन्कम बघणार आहोत, सेकंड इन्कम, ज्याचं नाव आहे मॅचिंग बोनस इन्कम। ओके, याला आपण मॅचिंग बोनस इन्कम असं म्हणतो। मग मॅचिंग बोनस इन्कम आपल्याला घ्यायचा असेल तर काय करावं लागतं? सो जेव्हा तुम्हाला मॅचिंग बोनस इन्कम घ्यायचा असतो तेव्हा कंपनीकडून तुम्हाला एक ID मिळालेला असतो, एक युजर ID आणि पासवर्ड। ओके, याच्या माध्यमातून तुम्हाला कंपनीमध्ये काम करायचं असतं। तर ही तुमची आहे लेफ्ट हँड साईड आणि ही तुमची आहे राईट हँड साईड। ओके, आपण याला LHS आणि याला आपण RHS बोलू शकतो, लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईड। सो तुम्ही एकदा कंपनीमध्ये जॉईन झालात की कंपनीचा पहिला क्रायटेरिया 2 डायरेक्ट। ओके, सो आपला फर्स्ट क्रायटेरिया इज टू
डायरेक्ट. ओके, सो तुम्हाला पहिल्यांदा 2 डायरेक्ट करायचे असतात. सो तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला 2 डायरेक्ट म्हणजेच काय, लेफ्टला ए म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपण म्हणू आरती. ओके, आणि बी साईडला आपण बी म्हणजे पकडूयात भारती. सो तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला एक आरती आणि एक भारती भेटवायची आहे, जेणेकरून तुमचा पहिला रेशो कंप्लीट होतो, ज्याला आपण म्हणतो 2 डायरेक्ट. त्यानंतर जर तुम्हाला कंपनीतून पहिलं इन्कम कमवायचं असेल तर त्यासाठी आपला दुसरा रेशो आहे किंवा दुसरा क्रायटेरिया आहे, ज्याला आपण म्हणतो 2:1 किंवा 1:2. हा रेशो कंप्लीट करावा लागतो किंवा फुलफिल करावा लागतो. सो आता तुम्ही 3 जण असता, तुम्ही तिघांपैकी कुणीही जर एक व्यक्ती आणला, म्हणजे फॉर एक्झाम्पल आरतीला मिळाली छाया, म्हणजेच काय झालं, 2:1. सो 2:1चा इथं रेशो कंप्लीट होतो. जर ही छाया इथं न येता इकडे आली असती बीच्या बाजूला, तर हे काय झालं असतं, 1:2, राईट. सो 2:1 किंवा 1:2 असा कुठलाही रेशो क्वालिफाय झाला की कंपनी तुम्हाला 3,150 रुपयाच्या 20%, किती, 20% बायनरी देते, जी आहे 630 रुपये. ओके, सो 630 रुपये तुम्हाला पहिल्यांदा मिळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, 2:1 किंवा 1:2चा रेशो करावा लागतो. देअर आफ्टर अनलिमिटेड डेप्थपर्यंत लेफ्टला एक व्यक्ती आला, राईटला एक व्यक्ती आला. हा कुणीही आणू दे, तुम्ही आणू दे, तुमच्या ए बी सी कुठल्याही व्यक्तीने आणू दे, एक लेफ्टला आला एक राईटला आला, एक जोडी लागली, प्रत्येक जोडीचे तुम्हाला मिळणार आहेत 630 रुपये अनलिमिटेड डेप्थपर्यंत. ओके, त्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, जशी जशी तुमची टीम वाढत जाणार, जसं जसं तुमचं इन्कम वाढत जाईल, राईट. सो अशा पद्धतीने तुमच्या लेफ्टला राईटला नवीन नवीन लोक येतील, अशी जोडी लागत राहील आणि तुम्हाला इन्कम मिळेल. मग यामध्ये कंपनीने काय केलेलं आहे की दुपारच्या 12 वाजल्यापासून मध्यरात्रीच्या 12 वाजेपर्यंत आणि मध्यरात्रीच्या 12 वाजेपासून पुन्हा दुपारच्या 12 वाजेपर्यंत असा पूर्ण 24 तासाचे 2 भाग केलेले आहेत. पहिल्या भागामध्ये तुम्ही 4 जोड्या, म्हणजे इकडे 4 लोक इकडे 4 लोक, आणि दुसऱ्या भागामध्ये तुम्ही 4 जोड्या, म्हणजे पुन्हा लेफ्टला 4 लोक राईटला 4 लोक, असं दिवसाला 8 जोडी करू शकता. 4 जोडी म्हणजेच किती, 4 × 630, हे होतात 2520 रुपये, हे होतात 2520 रुपये. तर अशा पद्धतीने तुम्ही आपल्या कंपनीमध्ये फक्त एका आय डीवरती एका दिवसाला पर डे 5,040 रुपये कमवू शकता. पर डे 5,040, म्हणजे जर आपण महिना बघायला गेलं तर 1,50,120 रुपये महिना फक्त तुम्ही एका आय डीवरती घेऊ शकता. आणि जर तुमचे 3 आय डी असतील तर × 3. सो आपण आधी पाहिलं आपलं रिटेल इन्कम, त्यानंतर पाहिलं मॅचिंग बोनस इन्कम, आणि आता आपला तिसरा जो सगळ्यात महत्त्वाचा इन्कम आहे, ज्याला आपण म्हणतो लीडरशिप इन्कम. ओके, आता लीडरशिप इन्कम म्हणजे काय ते आपण समजून घेऊयात. जेव्हा तुम्ही जॉईन होता आपल्या कंपनीमध्ये, आणि आपल्या कंपनीमध्ये तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्ही अनेक लोकांना आपल्या कंपनीमध्ये आणू शकता. जसं मी आधीच्या इन्कममध्ये सांगितलं होतं 2 डायरेक्ट, सो तुम्ही अनलिमिटेड डायरेक्ट करू शकता. ओके, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जॉईन झालात, तुम्ही जॉईन झाल्यानंतर तिथे एक ए म्हणजे एक आरती मॅडमनं जॉईन केलं. आता हा आरती मॅडम कुणाच्या विश्वासावरती या बिझनेसमध्ये आलेल्या आहेत, तर तुमच्या. MLM इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावरती असं होतं, लोक काय करतात की एखाद्या व्यक्तीला बिझनेसमध्ये आणतात आणि तो आल्यानंतर त्यांना एक इन्कम होतो, त्यानंतर त्या व्यक्तीला सोडून देतात. सो अशा गोष्टी आपल्या कंपनीमध्ये नाही झाल्या पाहिजे, म्हणूनच आपण हा लीडरशिप इन्कम जो आहे डेव्हलप केलेला आहे, तो कसा हे आपण आता जाणून घेऊया. जेव्हा तुम्ही आपल्या कंपनीमध्ये जॉईन झाल्यानंतर ज्याला कुणाला डायरेक्ट करता, हा डायरेक्ट झालेला व्यक्ती फॉर एक्झाम्पल आरती मॅडम. सो ए व्यक्ती जेव्हा त्याचा 2:1 किंवा 1:2 कंप्लीट करतो तेव्हा त्याला मिळतो इन्कम 630 रुपये. परंतु ह्या ए व्यक्तीला ह्या बिझनेसमध्ये कोणी इंट्रोड्यूस केलं आहे, तर तुम्ही केलेलं असतं. तर ह्या ए व्यक्तीच्या किंवा आरती मॅडमच्या इन्कमवरती 630 वरती कंपनी तुम्हाला वेगळे 25% इन्कम देते, आणि हे 25% इन्कम म्हणजेच काय, तर 158 रुपये तुम्हाला मिळतात. आता ह्या आरती मॅडमनं तुम्ही ह्या बिझनेसमध्ये आणलं, त्या समजा कुठेतरी बाहेरच्या गावामध्ये राहतात, तुमच्यापासून खूप लांब राहतात, परंतु त्या रोज एक जोडी करतायत आणि त्यांना रोज 630 रुपये मिळतात, तर तुम्हाला रोज 158 रुपये मिळत राहणार. म्हणजेच काय की तुम्ही ज्या ज्या व्यक्तीला आपल्या बिझनेसमध्ये इंट्रोड्यूस कराल, तो व्यक्ती जो काही इन्कम घेईल त्या प्रत्येक त्याच्या इन्कमवरती तुम्हाला इन्कम ऑन इन्कम मिळणार आहे. हा याचा बेनिफिट्स आहे. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडे तुम्ही 630, 1260 अशा मल्टिपलनी तुम्ही 5,040 पर्यंत पर डे कमवू शकता.
तर एक आपण एक्झाम्पल पकडू की तुम्ही एक व्यक्ती असा आणला, बी म्हणजे समजा भारती मॅडम, जे डेली 5040 रुपये कमवत आहेत. तर यांच्या डेलीच्या 5040 वरती तुम्हाला डेली 1280 रुपये मिळू शकतात. 1280 रुपये डेली म्हणजे तुम्ही विचार करा, गुणिले 30 दिवस जर केलं तर फक्त एका व्यक्तीला जरी तुम्ही कॅपिंगला घेऊन गेलात डायरेक्ट, तरी सुद्धा तुम्ही मंथली 30 ते 35 हजार रुपये इन्कम फक्त ह्याच लिडरशिप इन्कममधून तुम्हाला मिळू शकतो. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुमचे 10 लोक डायरेक्ट आहेत आणि हे 10 लोक रोज 630 रुपये घेत आहेत, तरी 158 गुणिले जे 10 लोकांचे 630 येणार आहेत ते आपण पकडलं तर 1580 रुपये तुम्हाला पर डे मिळणार. इंटू 30 डेज केलं तरी तुम्ही 40 ते 45 हजार रुपये महिना आपल्या कंपनीतून घेऊ शकता. सो जे लीडर्स आजचा हा व्हिडिओ बघतात त्यांनी सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट ठेवायची की जो तुमचा डायरेक्ट आहे या प्रत्येकाची बायनरी काढून द्या आणि त्याची रोज बायनरी येईल हे बघा, जेणेकरून तुमचा हा लीडरशिप इन्कम तर मिळेलच आणि जशी जशी जोडी लागेल तसं तुम्हाला मॅचिंग बोनस इन्कम सुद्धा मिळेल. ओके, सो आय गेस तुम्हाला लीडरशिप इन्कम कळाला असेल. येस, सो आत्तापर्यंत आपण जे आधीचे तिन्ही इन्कम बघितले, यापेक्षा आत्ता आपण जो काही इन्कमवरती बोलणार आहे तो थोडासा स्पेशल इन्कम आहे. स्पेशल या कारणाने कारण हा आपल्या कंपनीचा सगळ्यात जास्त हॉट सेलिंग इन्कम आहे आणि सगळ्यात जास्त लोक आपली जी असतात ती ह्याच इन्कमसाठी काम करतात, ज्याला आम्ही म्हणतो ट्रायपॉड इन्कम. ओके, सो याला आपण नाव दिलेलं आहे ट्रायपॉड इन्कम. सो आता हा ट्रायपॉड इन्कम तुम्ही सुद्धा कसं घेऊ शकता हे आपण बघणार आहोत. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या कंपनीमध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्हाला एक तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड मिळतो. त्यानंतर एकदा तुम्हाला तुमचा आय डी पासवर्ड मिळाला की कंपनी काय म्हणते, तुम्ही एक ए व्यक्ती जॉईन करा, एक बी व्यक्ती जॉईन करा. ओके, एक तुमची आली लेफ्ट हँड साईड, एक तुमची आली राईट हँड साईड. ओके, सो एक लेफ्ट हँड साईड आहे, राईट हँड साईड आहे. ओके, सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्ही जसं ए आणता, बी आणता आणि ती लोक काय करतात, त्यांच्या अंडर सुद्धा बिझनेस करतात. सो तुम्ही एक ए व्यक्ती आणला होता, त्यांनी काय केलं, पहिल्यांदा आपल्याला 2:1 1:2चा रेशो असतो, त्यानंतर दुसरा रेशो आपला 1:1चा. सो आपण इझी अंडरस्टँडिंगसाठी 1:1चा रेशो पाहणार आहोत. सो ए व्यक्तीने काय केलं, त्याच्या अंडर लेफ्टला एक व्यक्ती आणला, राईटला एक व्यक्ती आणला. इथं सुद्धा एक गोष्ट क्लिअर करतो, ही तुमची पूर्ण लेफ्ट बाजू आहे, ही तुमची पूर्ण राईट बाजू आहे. पण इथं जेव्हा ए येतो तेव्हा ए बद्दल विचार केला तर ही एची लेफ्ट बाजू आहे, ही तुमची एची राईट बाजू आहे, पण ही तुमची काय असते, पूर्ण लेफ्ट असते. सो ए व्यक्ती आला, ए व्यक्तींनी त्याची एक जोडी केली, एला किती मिळणार, 630 रुपये बायनरी, राईट. तसंच सेम बी व्यक्ती पण काय करेल, त्याचे 2 लोक आणेल, त्याची एक जोडी लागली, बीला किती मिळणार, 630 रुपये. ओके, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही होतात, तुमच्या अंडर एनी त्याची एक जोडी केली, बीनी त्याची एक जोडी केली, तुमच्या अंडर किती जोड्या लागल्या, 1 2 म्हणजेच 2 जोड्या लागल्या, 4 लोक आले, 4 लोक म्हणजे 2 जोड्या. सो या 2 जोड्यांचे तुम्हाला किती पैसे मिळतात, 630 प्लस 630 म्हणजेच काय, 1260 रुपये. ओके, सो 1260 रुपये कमवण्यासाठी तुम्ही ए आणि बीला मदत केली, एनी त्याची एक जोडी केली, बीनी त्याची एक जोडी केली, एचे पैसे एला, बीचे पैसे बीला आणि तुमचे पैसे तुम्हाला मिळाले. या पद्धतीने हे चालतं. यामध्ये कंपनी काय म्हणते की तुम्ही जॉईन झाल्यानंतर लेफ्ट बाजू आणि राईट बाजू ह्या दोन्ही बाजू तुम्हाला सांभाळायच्यात, ह्या दोन्ही बाजूंसाठी तुम्हाला काम करायचं आहे. मग जर हा ए आय डी जर तुमचाच असता आणि हा बी आय डी सुद्धा तुमचाच असता, तर हे 630 रुपये जे एला मिळणार होते हे सुद्धा कुणाला मिळाले असते, तुम्हालाच मिळाले असते. आणि हे बीचे 630 रुपये सुद्धा कोणाला मिळाले असते, तुम्हालाच मिळाले असते. तेवढ्याच कामावरती आता तुम्ही किती इन्कम घेतला होता, 1260 रुपये. परंतु जर ए बी आणि हा यू हा तिन्ही आय डी तुमचे असते तर तेवढ्याच कामावरती हे 1200 प्लस हे 600 प्लस हे 600 असे टोटल तुम्ही इन्कम घेतला असता 2520 रुपये. सो मग मला सांगा की तेवढ्याच कामावरती तुम्हाला 1260 घ्यायला आवडतील की तेवढ्याच कामावरती तुम्हाला 2520 घ्यावे आवडतील. सो येस 2520. आणि यामुळेच मी सुरुवातीलाच सांगितलं की हा आपला सगळ्यात जास्त घेतला जाणारा किंवा सगळ्यात जास्त विकला जाणारा इन्कम आहे. आत्ताच आपण जसं बघितलं की तेवढ्याच इन्कमवरती तुम्ही डबल इन्कम कसा घेऊ शकता. पण याच्यामध्ये जो पुढचा ट्विस्ट आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे की आता जर तुम्हाला 3 आय डीवरती इन्कम घ्यायचं म्हणजे तुम्हाला आय डी किती घ्यावे लागतील, 3. सो आपल्या एका आय डीची किंमत आहे 3150 रुपये. आणि जर तुम्हाला 3 आय डी घ्यायचे झाले तर तुम्हाला टोटल पैसे भरावे लागतात 9450
₹50. परंतु हा जेव्हा बिझनेस प्लॅन आम्ही डेव्हलप करत होतो तेव्हा आम्ही विचार केला की एखादी सर्वसाधारण महिला जी कुणाच्या घरी धुणं भांडी करायला जाते आणि एखादी महिला जी कुठल्या तरी कॉर्पोरेट कंपनीमध्ये खूप मोठ्या लेवलवरती काम करते, अशा प्रत्येक महिलेला आपल्या ह्या प्लॅटफॉर्मचा फायदा झाला पाहिजे. मग जी सर्वसाधारण महिला आहे तिच्यासाठी हे 9,450 एका वेळेला भरणं थोडंसं जड जाऊ शकतं. यामुळंच कंपनीने आपली बोंझाणा ऑफर ठेवलेली आहे. ही सुरुवातीलाच लिमिटेड काळासाठी आहे. ओके, आणि त्याच्यामुळंच आत्तासुद्धा याच्यावरती खूप मोठ्या लेवलवरती काम होतं. सो बोंझाणा ऑफर काय आहे तर ₹9,450 तुम्हाला भरायची गरज नाही आहे. तुम्ही काय करा, फक्त 2 आयडीचे पैसे भरा. 3,150 प्लस 3,150 म्हणजे तुम्हाला पैसे किती भरायचे? फक्त 6,300. फक्त 6,300 भरले. एक आयडीचा पैसा, दुसऱ्या आयडीचा पैसा भरला, तिसरा आयडी तुम्हाला काय मिळतो? फ्री. सो तिसरा आयडी तुम्हाला फ्री मिळाला म्हणजे जागेवरती तुमचे किती रुपये वाचले? ₹3,150. सो ₹3,150 जॉईन होणाऱ्याला जागेवरती बेनिफिट मिळतो किंवा डिस्काउंट मिळतो. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण पैसे भरले 6,300 म्हणजे तुम्हाला याचे प्रॉडक्टसुद्धा जे मिळतात ते 6,300चेच मिळतात. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही 6,300ने आपल्या बिझनेसमध्ये काम करत असा किंवा 3,150ने हा बिझनेस करत असा, तुम्ही ज्या ज्या व्यक्तीकडे आपला बिझनेस घेऊन जाणार आहात आणि ज्याला ज्याला आपला बिझनेस प्रेझेंट करणार आहात, जर तुम्ही त्याला सांगितलं की बाबा तुम्ही 3,150 पेक्षा जर तुम्हाला VR मोर सोबत चांगलं करिअर करायचं आहे तर तुम्ही 6,300ने या आणि 3 आयडी घेऊन काम करा. आणि तो व्यक्ती जर 6,300 भरून तुमच्या अंडर जॉईन झाला तर अशा प्रत्येक 6,300च्या एका जॉईनिंगवरती तुम्हाला कंपनी ₹1,000 ऑन द स्पॉट कमिशन देते. म्हणजे तुम्ही 6,300चा रोज एक आयडी आणलात तरी महिन्यात ₹30,000 तुम्ही इथे घेऊ शकता. येस. सो आता आपला सगळ्यात शेवटचा इन्कम ज्याला आपण म्हणतो रिपर्चेस इन्कम. याच्यामध्ये खूप सारे सरप्राइजेस आहेत. हे तुम्हाला तुम्ही जेव्हा जॉईन व्हाल तेव्हा कंपनीमध्ये आल्यानंतर कळतीलच. पण आता मी फक्त एक शॉर्टकटमध्ये तुम्हाला थोडीशी आयडिया देतो की कुणालाही आपल्या कंपनीमध्ये जॉईन झाल्यानंतर प्रॉडक्ट घ्यायचे असतात. जसं मी सांगितलं सुरुवातीला की आपल्या एका प्रॉडक्टची किंमत आहे ₹100. सो ₹100चं प्रॉडक्ट जर कोणतरी कुठंतरी मागवत आहे तर त्याला कुरिअर चार्जेस आणि बऱ्याच गोष्टी असतात. तर आम्ही काय सांगतो की ₹1 म्हणजे ते एक पॅकेट मागवण्यापेक्षा तुम्ही ॲटलिस्ट मिनिमम ₹900चं रिपर्चेस करा. सो तुम्ही जेव्हा ₹900चं रिपर्चेस करता, सो ह्या 900च्या रिपर्चेसवरती आपण तुम्हाला रिपर्चेसलाच ₹15चा ऑन दी स्पॉट कॅशबॅक देतो. येस. सो आत्तापर्यंत आपण सगळे 5 इन्कम बघितले, याच्याबद्दल माहिती दिली. पण हे पैसे तुम्हाला अकाउंटला येतात कसं हे सुद्धा कळणं खूप गरजेचं आहे. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कंपनीमध्ये डेली क्लोजिंग जरी असली ते क्लोजिंग डेली होते, पण तुम्हाला फ्रायडे टू फ्रायडे अशा शुक्रवारपासून शुक्रवारपर्यंत जे काही तुमचं इन्कम जनरेट झालं असेल ते एव्हरी ट्यूजडे म्हणजेच मंगळवारी तुमच्या अकाउंटला येतं. आणि हे पेआउट येताना तुम्हाला जो आहे 5% हा TDS कट होतो आणि त्यानंतर 10% ॲडमिन चार्जेस कट होऊन तुम्हाला जे काही पैसे असतात, जो काही पेआउट असतो हा तुमच्या अकाउंटमध्ये मिळतो. अशा पद्धतीने आपला VR मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचा बिझनेस प्लॅन संपलेला आहे. तुम्हाला याच्याबद्दल काही डाऊट असतील, काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये त्या गोष्टी विचारू शकता. तुम्हाला माहिती दिली जाईल. तसेच तुम्हाला ज्या कोणी व्यक्तीने हा मेसेज पाठवलेला आहे त्यांना संपर्क साधा. त्यांना सांगा की मी तुमचा बिझनेस प्लॅन पाहिला आणि मला ह्या बिझनेसमध्ये काम करायचं आहे. नक्कीच तुम्हाला जो काही सपोर्ट हवा असेल तो त्या व्यक्तीकडून देण्यात येईल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. थँक्यू सो मच.